अष्टविनायकाय नमः. ओम आदिगुरुवे नमः. स्वामींना जेव्हा आपण तळमिळीची प्रार्थना करतो त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या ध्येय नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते. असे स्वामींचे गोड व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. माणसाला काहीही अशक्य नाही. खेदाची गोष्ट म्हणजे त्याच्यात इतक्या शक्ती आहे यावर त्याचा स्वतःवर विश्वासच नाही. माणसाने आपल्या मनाच्या खोलात गेले तर त्याच्यातील शक्ती ओळखून त्याचा वापर करून तो अशक्य कामे शक्य करून दाखवू शकतो. आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे. पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचे सामर्थ्य ठेवतात. शून्यालाही देता येते किंमत. फक्त त्याच्या पुढे एक होऊन उभे राहा. ठाम राहायला शिकाव. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतः विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. जितकी प्रसिद्धी मिळवाल तितके शत्रू निर्माण कराल, कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी, जळणारे जास्त निर्माण होतील. तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर लोक नसतील तर तुमची ध्येय खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या. समुद्रात कितीही लाटा आहे हे महत्त्वाचं नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात हे महत्त्वाचं आहे. समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही, पण त्या जहाजाला जर ते पाणी आत घेऊ दिलं तर ते जहाज बुडल्याशिवाय राहत नाही. तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाही जोवर तुम्ही त्यातला एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणे असतात. एकतर आपण विचार करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो. खेळ असो वा आयुष्य, आपले सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. तुम्ही आयुष्यात काय कमवले याच्यावर कधी गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकच डब्यात ठेवले जातात. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात ती त्या तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्त्वाचं नसतं, प्रश्न आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो. आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण असते. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडले. जेवढे मोठे आपले ध्येय असते तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात. आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका. विशेषतर बद्दल दिवसातनं एकदा तरी कोणाला ना कोणाला विचारा. मनात येतोच अशी स्वप्ने. जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातनं कठोर जमिनीतनं उगवतो तर तुम्ही का नाही. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसे. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहे. जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो, बोटं नाही. त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा, नाती नाही. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला
तर तो संपतो, हातावर पडला तर चमकतो, शिंपल्यावर पडला तर मोती होतो. थेंब तो असतो, पण फरक फक्त सोबतीचा असतो. जर तुम्हाला कोणी रिजेक्ट करतात त्याची स्वीकारायची त्याची ऐपत किंवा लायकी नसते. हरलात तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे, हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतर मिळत असते. आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला 3 पैकी 1 कारण असतं. एक, त्यांना तुमची भीती वाटते. दुसरा, ते स्वतःचा द्वेष करतात. तिसरा, त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं. आपले नियमाचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. पहिले येणे म्हणजे जिंकणे नव्हे. कुठलं काम पहिल्यापेक्षा जास्त चांगलं करणे म्हणजेच जिंकणे. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते पाठी होते आणि पाठीच राहणार आणि तुम्हाला फेमस करणार. त्यांची लायकी तीच आहे. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्यांचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने झुकतात. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच असतो ज्याचा रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. आजचा संघर्ष उद्याचे समर्थ निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य बदलेल. काही गोष्टी बोलून दाखवण्याच्या नसतात, करून दाखवायच्या असतात. ध्येय उंच असेल की झेप देखील उंचच घ्यावी लागते. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही. लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या नाही. जेव्हा सगळं संपून गेलं असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. सर्वात मोठा रोग काय म्हणतील लोक. लोकांच्या बोलल्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका. दोन्हींना तुमच्या प्रतिक्रियाशिवाय महत्त्व नाही. दुसऱ्यांच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्यांना भरवण्यास समाधान वाटते. स्वामींचे असेच सुंदर संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.